पुढची बातमी पाहूयात। मुखेड इथं पूरस्थिती आटोक्यात आलेली आहे। नांदेड बचाव कार्यासाठी सैन्य दलाची मदत बचाव कार्याच्या धडक कार्यामुळे आता कमी मनुष्यहानी झालेली आहे। नांदेडमध्ये बचाव कार्यासाठी सैन्य दलाने आता दलाची मदत घेतली जाते। बचावाच्या धडक कार्यामुळे कमी मनुष्यहानी झालेली होती। मुखेडमध्ये पूरस्थिती आता सध्या आटोक्यात आलेली आहे। मुखेड इथली पूरस्थिती आणि या संदर्भामधले अधिक अपडेट देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रवीण खंदारे आपल्या सोबत आहेत। प्रवीणजी, आता सध्या मुखेडची परिस्थिती कशी आहे आणि आता सध्या प्रशासन कशा पद्धतीने पावलं उचलतंय? नक्कीच मागील 3 दिवसापासून मोठ्या प्रमाणामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये पाऊस झाला होता आणि मुखेड तालुक्यातील हसना आणि रावणगाव या ठिकाणी जे आहे गावामध्ये पाणी शिरलं होतं आणि यामध्येच शेकडो जे पशुधन आहे ते वाहून गेलेलं आहे आणि मृत पडलेलं आहे। त्याच पद्धतीने हसनाळ गावामध्ये अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली होती। 5 जे लोक आहेत ते त्या गावातले मृत झाले होते आणि त्यामध्ये 4 महिला असून 1 पुरुष असा होता आणि यांच्यावर काल अत्यंत शोककळा परिस्थितीमध्ये अंत्यविधी ह्या 5 लोकांचे झालेले आहेत। एकूणच काल गिरीश महाजन सुद्धा या हसनाळ गावाला यांनी भेट दिलेली आहे आणि तेथील ग्रामस्थांनी मात्र लेंडी प्रकल्पातील अधिकाऱ्यांनी आपल्याला आपली दिशाभूल केली होती आणि गावामध्ये पाणी येणार नाही असं सुद्धा सांगितलं होतं, असं या ठिकाणी ग्रामस्थांनी आरोप केलेला आहे। एकूणच पाहता गिरीश महाजन यांनी सुद्धा गावकऱ्यांशी आणि मुख्यमंत्र्यांची भेट करून दिल्याचं सुद्धा आश्वासन दिलेलं आहे आणि या गावामध्ये आता सध्याला घरांची मोठ्या प्रमाणामध्ये पडझड झालेली आहे। त्यामुळे संसार उपयोगी जे साहित्य आहे ते राहण्याच्या परिस्थितीमध्ये सध्याला गावामध्ये नाहीये आणि त्यामुळेच आता ग्रामस्थांना इतर ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेलं आहे आणि या जे पशुधन जे मृत झालेलं आहे त्यांची जे गिरीश महाजन यांनी ग्रामसेवक आणि जे ग्रामस्थ आहेत यांच्याशी चर्चा करून त्यांची नोंद करण्यात यावी अशी प्रशासनाला माहिती म्हणजे ताकीद दिलेली आहे। त्याच पद्धतीनं जिल्हा प्रशासनाकडून सुद्धा अत्यंत चोख बंदोबस्त या ठिकाणी केलेले आहेत आणि मृतकांच्या नातेवाईकांना मात्र 4 लाख रुपये शासनाकडून देण्यात येणार आहे आणि जिल्हा प्रशासनाकडून 1 लाख देण्याचं आश्वासन दिलेलं आहे। बरं, धन्यवाद प्रवीण, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल।